रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मुळातच ह्या कायद्यामध्ये जनतेच्या सुरक्षेपेक्षा सरकारची सुरक्षितता जास्त दिसते. कारण की कुठल्याही लोकशाहीमध्ये आपल्याला जे काही सरकारचे धोरणं असेल त्याचा विरोध करण्याचा अधिकार, त्यालाच लोकशाही म्हणतात. पण या विधेयकामध्ये ज्या काही गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत ते अत्यंत मोघम आहे. सरकारला वाटलं की ते सरकारच्या विरोधात आहे किंवा शांतता भंग करणार आहे. आणि याच्यातली विशेष बाब म्हणजे जे ऑर्गनायझर आहे त्यांच्यावर तर कारवाई होईलच, पण ज्यांनी ऑर्गनाइज केलं आणि उत्सुकतेपोटी कोणी जर का तिथे गेलं तर त्याच्यावर सुद्धा कारवाई करावी आणि त्याच्यावरही तेवढी तीव्र कारवाई. म्हणजे कारवाईचं स्वरूप हे फक्त ऑर्गनायझरवर जास्त आहे आणि जाणाऱ्यावर कमी असं नाही. तर प्रत्येकाला 3 ते 7 वर्षाची शिक्षा, त्याच्यानंतर तुम्हाला ताबडतोब संपत्ती जप्त करण्याचा अधिकार. तर हे ज्या प्रकारचे धोरण, ज्या प्रकारचा आता कायदा हातात स्वतः सरकार घेतं बुलडोझरच्या माध्यमातून, तसा हा कायदा त्या माध्यमातून स्वतःकडे अधिकार घेण्याचा सरकारचा जो विचार आहे तो पूर्णतः लोकशाही विरोधी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा. आज तुम्ही आम्हाला म्हणताय, त्याच्यात त्यांनी म्हटलंय सोशल मीडिया, तुम्ही पत्रक, तुम्ही साधं डोनेशन दिलं, आपण अननोनली जरी डोनेशन दिलं तरी सुद्धा तुम्ही दोषी ठरताय. याचा अर्थ की तुमच्या मधली क्युरियोसिटी संपवून टाकायची, किंवा एखाद्या व्यक्तीवर एक ठपका दिला तर त्या व्यक्तीशी समाजातल्या कुठल्याच व्यक्तीने संपर्क करू नये, किंवा एखाद्या संघटनेच्या याच्याबद्दल सरकारने ठपका ठेवला तर त्या संघटनेला संपवून टाकावं. आणि अशा पद्धतीने व्यक्तीचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संस्थांचं विरोध करण्याचं स्वातंत्र्य संपूर्ण संपुष्टात करून फक्त सरकार म्हणेल ते या जनतेने चुपचाप ऐकावं. मग ते अत्याचार असो, चुकीचं असो, त्याला विरोध करणारा कोणीच नसावा. आणि म्हणून हा कायदा आणलेला आहे. आणि या कायद्याला ब्रिटिश सरकारने 1928ला आणलं होतं, पण त्याचाही तेव्हा शहीद भगतसिंग, सुखदेव आणि यांनी विरोध केला होता. पण दुर्दैवाने 100 वर्षानंतर पुन्हा तेच सरकार, पण भारतीय सरकार आपल्याकडे आणताय. हे मला असं वाटतं आपल्या अमृत महोत्सव साजरं करत असताना आपल्या प्रजासत्ताकाचं हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. आणि महाराष्ट्रासारखा सर्वात प्रगतीशील, सामाजिक दृष्ट्या, वाङ्मयिक दृष्ट्या, सगळ्या दृष्टीने अशा राज्यात अशा पद्धतीचा कायदा येणं हे त्याच्यापेक्षा सर्वात मोठं दुर्दैव असं मला वाटतं. आणि यामुळे आम्ही या कायद्याच्या विरोधात सर्व समाजातील जितकेही लोकशाही समर्थक संघटना आहे, विचाराचे लोक आहेत, त्यांना एकत्र आणून आणि लोकांमध्ये त्याची जनजागृती करून या कायद्याला पुरेपूर विरोध करून हा कायदा होणार नाही याच्यासाठी लोकशाही पद्धतीने संघर्ष करणार. आज आम्ही यासाठी पत्रकार परिषद घेतलेली आहे की महाराष्ट्र शासनाने तो विशेष जनसुरक्षा अधिनियमाच्या नावाने जो एक कायदा महाराष्ट्रावर आणलेला आहे, तो कायदा हा जनतेच्या सुरक्षेसाठी नसून तो सरकारची सुरक्षा आणि सरकारची ताकद वाढवणारा आहे आणि जनतेला त्रास देणारा कायदा आहे. आणि म्हणून हा जनसुरक्षेच्या नावाने जनतेच्या अधिकारांची गळचेपी करणारा कायदा असल्यामुळे तो कायदा संपूर्ण आम्ही वाचलेला आहे. आणि त्या आधारावर आम्ही जेव्हा भगतसिंगांची शहीद दिवस होता 23 मार्च, त्या दिवशी आम्ही एक गुगल फॉर्म तयार केला आणि महाराष्ट्रभरातल्या लोकांना आवाहन केलं की 1 एप्रिलपर्यंत, जे राज्य शासनाने सांगितलं होतं आपल्याला की 1 एप्रिलपर्यंत या कायद्याच्या संदर्भातल्या सूचना आणि आक्षेप नोंदवा. आम्ही एक गुगल फॉर्म तयार करून महाराष्ट्रभर आवाहन केलं आणि या आव्हानाला आम्हाला लोकांनी सहकार्य केलं आणि ह्याच्यामध्ये एवढा मोठा प्रतिसाद मिळालेला आहे की आतापर्यंत 200च्या वर महाराष्ट्रातल्या जनसंघटनांनी
आपल्या कार्यकर्त्यांच्या मार्फत निवेदनं केली आणि यात जवळपास 20,000च्या वर सहकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निवेदनांवर सह्या केलेल्या आहे आणि महाराष्ट्र शासनाला पाठवलेल्या आहेत. यावरून एक लक्षात येतं की महाराष्ट्र शासनाचा हा कायदा राज्यातले जे सुजाण नागरिक आहेत, संघटनांचे लोक आहेत, सरकारच्या चुकीच्या कामावर आक्षेप घेणारे जे लोक आहेत, त्यांना हा कायदा लक्षात आलेला आहे की ती आपली अडचण निर्माण करणारे आहे आणि लोकशाहीचा ज्याला आपण म्हणतो की भारतीय राज्यघटनेने दिलेले आर्टिकल 19 आणि 21 मधले जे स्वातंत्र्याचे अधिकार आहे, काम करण्याचे अधिकार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, हे सगळं थांबवणारं आहे, याची गळचेपी करणारं आहे. ह्याला कुठंतरी थांबवायचं असेल तर हा कायदा आपल्या राज्यात कोणत्याही प्रकारे येऊ नये असा प्रयत्न झाला पाहिजे आणि त्यासाठी पहिलं काम म्हणून 20,000च्या वर स्वाक्षऱ्या आणि निवेदनं शासनाकडे पोहोचवलेले आहे. हे एक उत्साहवर्धक सुरुवात आमच्या आंदोलनाची झालेली आहे. आमच्या पुढील भूमिका ही आहे की महाराष्ट्र शासनाला आम्ही म्हणत आहोत की जर तुम्हाला कोणताही कायदा अशा प्रकारच्या जनतेच्या सुरक्षेच्या संदर्भात लागू करायचा असेल तर तुम्ही त्यावर जिल्ह्यामध्ये जनसुनावण्या घ्या आणि लोकांना हा कायदा कसा फायद्याचा आहे, ती लोकांची शक्ती वाढवणारा कसा आहे हे तुम्ही समजावून सांगा. लोकांच्या समोर जर लोकांनी मान्य केलं तर त्याच्यावर विचार केला जाऊ शकतो व्यापक समर्थनावर, पण कोणताही लोकसमर्थनाच्या शिवाय लोकशाहीमध्ये कायदा यायला नको. आणि म्हणून आम्ही हा शासनाला सांगतो, त्यासोबतच आम्ही राज्यभरातल्या संघटनांचे एकत्रीकरण करून जर राज्य शासन मानलं नाही तर त्याच्यासाठी अहिंसक पद्धतीने आंदोलन सातत्याने पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि जिल्हा स्तरावर हे आंदोलन सगळ्या संघटनांच्या बैठका घेऊन एकमतानं आम्ही जोपर्यंत कायदा मागे घेणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालवणार आहोत.